काय गरज नाही रिक्षावाल्यांना मराठी सक्ती करायची। कितीही काही केलं तरी त्यांना मराठी बोलताच येणार नाही, कारण आज जे सरकार, जी यंत्रणा फक्त राजकारण करण्यासाठी या रिक्षावाल्यांना मराठी सक्ती करत आहे ना, त्याच सरकारने, त्याच यंत्रणेने जर नियमात व्यवस्थित काम केलं असतं तर आज महाराष्ट्रात मराठी न बोलता येणारे रिक्षा चालक नसतेच। आणि हे 100% खरं आहे, कारण महाराष्ट्र मोटर व्हेकल रूल 1989 या कायद्यात नियम क्रमांक 24 मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की बस, रिक्षा किंवा इतर पब्लिक ट्रान्सपोर्टच्या ज्या चालकाला परवाना किंवा बॅच हे मिळवण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान, कार्यात्मक ज्ञान असणे आवश्यक आहे। तसेच स्थानिक भौगोलिक गोष्टींची माहिती असणे सुद्धा गरजेचं आहे, तरच त्या चालकाला परवाना देण्यात येईल। आणि फक्त तो एकच कायदा नव्हता, 2014 मध्ये सुद्धा राज्य सरकारने एक परिपत्रक काढलं होतं, त्यात स्पष्ट लिहिलं होतं की जे बस, रिक्षा किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीचे जे वाहनं येतं ते जर महाराष्ट्रात चालवायचे असतील तर तो चालक किंवा तो अर्जदार गेले 15 वर्ष महाराष्ट्राचा रहिवासी पाहिजे। म्हणजे आज ज्या रिक्षावाल्यांना मराठी बोलता येत नाही, जे 15 वर्षांपेक्षा जास्त महाराष्ट्रात राहिलेले नाहीत, त्यांना परवाना मिळालाच कसं काय? तर उत्तर स्पष्ट आहे, पैसे खाऊन। बरोबर ना? पण मग सरकारने पहिल्यापासूनच जर अटीवर चाललं असतं किंवा नियमाचे पालन केले असते तर आज मराठी सक्ती करण्याची वेळ आली नसती। आणि कितीही मराठी सक्ती केली तरी ते रिक्षावाले किंवा कोणीच मराठी असं शिकू शकत नाही, कारण कोणाला मराठी बोलता येतं, कोणाला येत नाही, किंवा कोणाचा परवाना रद्द करायचा, कोणाचा चालू ठेवायचा हे तीच यंत्रणा ठरवत आहे, ज्यांनी यापूर्वी पैसे खाऊन याच लोकांना परवाने दिले होते। म्हणून मला फक्त एक पॉलिटिकल स्टंट वाटतो, बाकी काहीच नाही। व या सर्व प्रक्रियेत आपल्या टॅक्सचे पैसे मात्र बर्बाद होत आहेत। म्हणून सरकारला विनंती आहे की जर तुम्हाला खरंच मराठी वाचवायची असेल तर आधी मराठी शाळा वाचवा, तिथे मराठी नीट शिकवा, व हे असले स्टंट करून पैसे बर्बाद करण्यापेक्षा हेच पैसे जर तुम्ही मराठी शाळेवर खर्च केले तर लोक निदान त्यांचे मुलं मराठी शाळेत तरी घालतील। बरोबर आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं? असली सक्ती करून मराठी भाषा शिकवता येईल की नाही हे मला कॉमेंट्समध्ये सांगा, आणि अशाच माहितीकरिता मला फॉलो करा। धन्यवाद।